महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। महाराष्ट्र राज्य वसती शाळा निमशिक्षक संघाच्या वतीने गेल्या 5 दिवसांपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण चालू आहे। 6 वर्षांपासून केवळ 1,500 रुपयांवर हा निमशिक्षक आपले कुटुंब चालवत आहे। या तुटपुंज्या पगारावर राज्य शासनाच्या शिक्षण अधिकाऱ्याने महिनाभर स्वतः जगून दाखवावे असे मत उपोषणकर्त्या लतिका साळुंके यांनी व्यक्त केले। लतिका ज्ञानू साळुंके, मी माझ्या लग्नाच्या 25व्या दिवशी विधवा झाले। विधवा झाल्यानंतर आपलं आयुष्य असंच खर्ची घालवण्यापेक्षा ज्ञानदानाचं काम करूया म्हणून मी माझ्या पातळीवर 12वी पास होऊन डी.एड. पास होऊन 1997ला डी.एड. पूर्ण केलं। 2001ला वसती शाळा शिक्षक म्हणून काम करत असताना मला आशा होती की हे शासन काहीतरी करल, ज्ञानदानाचं काम करणाऱ्या चांगला नागरिक घडवतोय। त्या नागरिकाला घडवत असताना आम्ही आमचा प्रपंच पणाला लावला। 14 वर्ष तरी या शासनाचे डोळे उघडले नाहीत। ह्या शासनानं फक्त एक दिवस जगून दाखवावं नुसतं आमच्यासारखं, आणि इतकं ज्ञानदानाचं पवित्र काम करणाऱ्या शिक्षकाची जर ही अवस्था करत असतील तर मी कालपासून पूर्ण जल पिलेलेच नाही, म्हणजे जल त्याग उपोषण कालपासून करते। आणि जर का माझ्या काही जीवन मरणाचा प्रश्न झाला, मी जर गेले तर त्या जाण्याला शासन पूर्ण जबाबदार असेल असं मी वैयक्तिक संघटनेच्या वतीनं आव्हान देते। तर पूर्ण वेतन घेणारे शिक्षक काम करतायत, तेच काम आम्ही कमी वेतनात करतोय, तरी पण यांचे डोळे 14 वर्ष उघडले नाहीत। कुठल्या संघटनेला आम्ही पैसे द्यायचे, कुठं जायचं, कुठं फिरायचं, ह्याचं कुठलं सुद्धा आम्हाला काहीही करता येत नाही। 1500 रुपये मध्ये मी स्वतः 1500 रुपये मध्ये काम करत्या। मग ह्या शासनाला किती वर्ष काम करतात? 1500 वर्ष झालं। काही वर्ष 1000 दिलं शासनाने, आणि आता 6 वर्ष झाले 1500 रुपये देत आहे। मग या 1500 रुपये मध्ये असल्या महागाईच्या काळामध्ये आम्ही कसं भागवायचं, आणि परत त्या चिमुकल्यांच्या पुढं आपला देश चांगला घडावा म्हणून जर ती पिढी तयार करायची असेल तर आम्ही आमची मानसिकता कशी तयार ठेवायची ह्याचा एक क्षण तरी शासनाने विचार केला का गेली 13 वर्षात? आज ही वेळ आणली केवळ शासनाने, तरी आमचा सगळ्यांचा वसती शाळावाल्यांचा निमशिक्षकांचा विचार करून ताबडतोब त्यांनी 2 दिवसात निर्णय घ्यावा अशी मी त्यांना संघटनेच्या वतीनं विनंती करते। आम्हाला मानधन नको, वेतन हवे अशी मागणी यावेळी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या आत्महत्येसोबत आता शिक्षकांच्या आत्महत्येचे सत्र वाढत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली। याची सविस्तर माहिती देताना कार्यकर्ते म्हणाले, निमशिक्षकांनी 25 निमशिक्षकांनी आदरणीय राज्यपाल साहेबांकडे इच्छा मरणाची परवानगी मागितलेली आहे। कारण अतिशय तुटपुंज्या या मानधनामध्ये आता आम्हाला मानधन नकोय, आमची मागणी आहे वेतनाची, आम्हाला वेतन हवे। त्यासाठी आमच्या नांदेडच्या 25 शिक्षकांनी आदरणीय राज्यपालांकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे। आणि जरी परवानगी दिली नाही तरी आतापर्यंत मागे 1 महिन्यापूर्वी बीड येथील एका निमशिक्षकाने, दीपक भैरट असं त्याचं नाव आहे, या निमशिक्षकाने आत्महत्या केली आहे। त्याला कारण देखील हेच होतं, आणि ह्या आत्महत्या जशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहे त्याच पद्धतीच्या आता निमशिक्षकांच्या आत्महत्या सुद्धा या महाराष्ट्रात होऊ लागलेल्या आहेत। म्हणून जर ह्या 4 ते 6 दिवसाच्या कालावधीमध्ये जर आमचं मागणी मान्य होत नसेल तर यापुढे या आत्महत्येचं सत्र असंच चालू राहील, याची सुद्धा दखल या शासनाने घ्यावी अशी मी आपल्या मीडियाच्या वतीने त्यांना विनंती करतो। 5व्या दिवशी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी उपोषण कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि शासन स्तरावर हा विषय मांडणार असल्याचे आश्वासन दिले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक निमशिक्षक संघाचा जे आंदोलन अनेक वर्ष सुरू आहे, दुर्दैवाने हे आहे की या देशाची सगळी पिढी ज्या शिक्षकांच्या जीवावर उभी राहणार आहे, तो शिक्षक जर संतुष्ट नसेल तर तो पुढच्या पिढीला काय देणार? हा साधा सरळ प्रश्न अनेक वेळा आम्ही या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला विचारला, पण दुर्दैव हे आहे की हे दरवर्षी सिंचन खात्याच्या कंत्राटदारांचे पैसे वाढवणार म्हणणार की महागाई झाली, हे बांधकाम खात्याच्या कंत्राटाचे पैसे वाढवणार म्हणणे महागाई झाली, बाकीच्या सगळ्या कंत्राटदाराचे पैसे वाढवायचे कारण महागाई झाली। मग शिक्षकाला 1500 मध्ये तुम्ही म्हणणार की तुझं कुटुंब भागव, अतिशय निर्दयी आहे। आणि या शिक्षणाचं जे महत्त्व या सरकारला कळलं पाहिजे ते दुर्दैवाने कळत नाही।
आणि त्यामुळे हे आंदोलन या ठिकाणी या संघाचे सगळे कार्यकर्ते करतायत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आहे आणि हा विषय मंत्री स्तरावर तसाच लावू असं यानंतर गेल्यानंतर नक्की करा. आझाद मैदानाहून कॅमेरामॅन अजिंक्यसह मी अनुराधा डोके, गरजा महाराष्ट्र न्यूज. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.